लोणावळ्यामध्ये काल वाहून गेलेल्या 5ही जणांचे मृतदेह आज सापडलेत। 9 जणांचं कुटुंब भुशी डॅममध्ये मजा करण्यासाठी उतरलं होतं। ज्यावेळेस ते ओढ्यामध्ये उतरले त्यावेळेस इथे अगदी थोडं पाणी होतं, पण नंतर जे काही घडलं त्याच्या व्हिडिओजमुळे अवघा महाराष्ट्र हादरला। काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य लोणावळ्यातल्या भुशी डॅम मधली। सगळ्या बाजूनी पाण्याचा वेढा पडलाय आणि मधोमध एक कुटुंब अडकून पडलंय। लहान मोठे 9 जण एकमेकांना घट्ट धरून उभे आहेत। यामध्ये 4 लहान मुलं आहेत, तर अवघ्या 4 वर्षांच्या एका मुलाला आईनं कडेवर घेतलंय। जगण्यासाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे। तर तिकडे काठावरही या कुटुंबाला वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे। त्या कुटुंबाला वाचवायला झाडाची फांदी तोडली जाते आहे, पण एका क्षणात पाणी मोठ्या प्रमाणात वाढतं, पाण्याचा वेगही वाढतो। एकाचा हात सुटतो आणि पाठोपाठ 9 जण पाण्यात वाहून जातात। पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेलं कुटुंब पाण्याबरोबर वाहून गेलं आणि उद्ध्वस्त झालं। पुण्यातल्या सय्यदनगरची 2 कुटुंब पिकनिकसाठी लोणावळ्याला गेली होती। रविवार असल्यानं भुशी डॅमवर प्रचंड गर्दी होती। पुण्याचं अन्सारी कुटुंबही डॅमच्या खालच्या भागात एका धबधब्यावर उतरलं। अन्सारी कुटुंब धबधब्यावर आनंद घेत असताना पाणी कमी होतं। पाणी कमी असल्यानं धबधब्याच्या पात्रात ते उतरले। त्यात 4 अल्पवयीन मुलं होती। अचानक पाण्याचा फ्लो वाढला आणि संपूर्ण कुटुंब बघता बघता त्यात अडकलं। सर्वच्या सर्व कुटुंब लहान मुलं एकमेकांना धरून उभी होती। पण जसजसा पाण्याचा दबाव आणि वेग वाढला तसं कुटुंब त्यात वाहून गेलं। अभी तो चालू है सवेरे 7 बजे से, वही कोशिश चालू है बचाने की। कितने लोगों की अभी तक डेड बॉडी यहाँ से बाहर निकाली गई है? और 4, कल 3 निकाले थे, आज 1, अभी 1 काफी अंदर ही है। क्या हुआ था, हादसा क्या हुआ था कल यहाँ पे? वो पानी का प्रेशर बढ़ने की वजह से सब बह गए। ये जो सब जिन लोगों की जान गई सभी एक ही फैमिली से? एक ही फैमिली। कल यहाँ वो यानी किस लिए आए थे और उनको यहाँ पे किसने आने दी, इस बारे में कोई जानकारी है? पब्लिक आ रही थी उनके पीछे आ गए। जेव्हा तुम्ही पर्यटनाला येता तेव्हा जबाबदारीने थोडंसं वागलं पाहिजे। अशा ठिकाणी तुम्ही निर्मनुष्य ठिकाणी ही मंडळी आली आणि या स्पॉटवर नॉर्मली कोणी येत नाही। भुशी डॅमच्या पलीकडच्या बाजूला सर्व पर्यटक असतात, पण हे पाठीमागच्या बाजूला आले। या ठिकाणी 2-3 मोठे धबधबे आहेत आणि तिथून सगळं पाणी प्रॅक्टिकली येतं आणि भुशी डॅमला जातं आणि त्याच्यातलं अंतर फक्त 150 ते 200 मीटर आहे। त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि पाऊस जो पडतोय इथं तो असा स्पोरॅडिक आहे। अचानक मोठी सर येते आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या माहीत नसलेल्या अपरिचित ठिकाणी अशा प्रकारची मुळामध्ये धोका पत्करणं हे खूप चुकीचं आहे। भुशी धरणाच्या खालच्या भागातला हा धबधबा रेल्वे वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो। ज्यावेळी हे कुटुंब या धबधब्याच्या ठिकाणी उतरलं त्यावेळी तिथं जास्त पाणी नव्हतं। मात्र दरम्यानच्या काळात धरणाच्या वरच्या भागात जास्तीचा पाऊस झाला। जास्त पाऊस झाला की धरणातलं पाणी लगेच वाढतं आणि तेवढ्याच वेगानं खाली येतं। खाली धबधब्यात मजा करणाऱ्या पर्यटकांना वरच्या भागात नेमका किती पाऊस पडलाय याचा अजिबात अंदाज नसतो आणि त्यामुळेच क्षणार्धात वेगानं खाली कोसळणाऱ्या पाण्याबरोबर पर्यटक वाहून जाण्याच्या घटना घडतात। एकूणच काय तर निसर्ग सर्वात शक्तिशाली आहे। त्याच्याशी कोणत्याही स्वरूपात मस्ती नको, कारण तो एका क्षणात होत्याचं नव्हतं करतो। सूरज कसबे, NDTV मराठी, लोणावळा।